We start new point maxima and minima. Maximum of a function apex. Definition बघा, a function apex is said to have a maxima at x is equal to c if the value of the function at x is equal to c is greater than any other value of apex in a delta neighborhood of c. That is, for a small delta greater than 0 and x belongs to c minus delta comma c plus delta, we have f of c greater than f of x. The value f of c is called maximum of f of x. Maximum of f of x. The function fx will have maxima at x is equal to c if fx is increasing in c minus delta less than x less than c and decreasing in c less than x less than c plus delta. Maxima function, minima function. Second है minima of a function fx. A function fx will have minima at x is equal to c if fx is decreasing in c minus delta less than x less than c and increasing in c less than x less than c plus delta. If f dash c is equal to 0, then at x is equal to c, the function is neither increasing nor decreasing. Such a point on the curve is called turning point on stationary point or stationary point of the function. म्हणजे काय, मॅक्झिमम फंक्शन नाही, मिनिमम फंक्शन नाही. म्हणजेच एफ डॅश सीची व्हॅल्यू जर 0 असेल तर त्यावेळी त्या पॉईंटला स्टेशनरी पॉईंट किंवा टर्निंग पॉईंट म्हणायचं. आणि त्यावेळी फंक्शन इन्क्रीजिंग पण नाही, डिक्रीजिंग पण नाही. नेक्स्ट बघा, एनी पॉईंट ॲट विच द टँजंट टू द ग्राफ इज हॉरिझॉन्टल इज अ टर्निंग पॉईंट. म्हणजे का, टर्निंग पॉईंटला टँजंट जर काढला तर तो ग्राफ, टँजंटचा ग्राफ हॉरिझॉन्टल येते. दॅट इज डेल्टा वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे टँजंटचा स्लोप 0 असतो. लोकेट द टर्न पॉईंट. नेक्स्ट बघा, ॲट दिस पॉइंट्स इफ द फंक्शन हॅज मॅक्झिमा और मिनिमा देन these आर कॉल्ड एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन. जर फंक्शन मॅक्झिमा किंवा मिनिमा असेल तर त्या फंक्शनला एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन, त्यावेळी ते फंक्शनचं एक्स्ट्रीम व्हॅल्यू कॅल्क्युलेट होते. नोट बघा खाली काय दिलेली आहे. हेन्स द मॅक्झिमा और द मिनिमा डिफाइंड above are known as local maximum and the local minimum of the function f of x. म्हणजे मॅक्झिमा आणि मिनिमाला तुम्ही लोकल मॅक्झिमम, लोकल मिनिमम असंही म्हणू शकताय. बघा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आता मॅक्झिमम फंक्शन आहे का मिनिमम फंक्शन आहे त्याच्यासाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टनं आपण ओळखू शकतो ते फंक्शन मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे. बघा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. A function fx has a maxima at x is equal to c if, त्यावेळी मॅक्झिमा फंक्शन असेल त्यावेळी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट कशी असते बघा, एफ डॅश सी इज इक्वल टू 0, एफ डॅश सी मायनस एच ग्रेटर दॅन 0, एफ एक्स इज इन्क्रीजिंग फॉर व्हॅल्यूज ऑफ एक्स लेस दॅन सी, आणि एफ डॅश सी प्लस एच लेस दॅन 0, एफ एक्स इज डिक्रीजिंग फॉर व्हॅल्यूज ऑफ सी एक्स ग्रेटर दॅन सी वेअर एच इज व्हेरी स्मॉल नंबर. आता हे मॅक्झिमा असेल तर 3 कंडिशन असणार आहेत. एक एफ डॅश सी इज इक्वल टू 0, दुसरी एफ डॅश सी मायनस एच पॉझिटिव्ह पाहिजे, एफ डॅश सी मायनस सी प्लस एच निगेटिव्ह असेल तर दिलेलं फंक्शन काय असणार आहे, मॅक्झिमा. अ फंक्शन एफ एक्स हॅज अ मिनिमा at x is equal to c if f dash first condition f dash c is equal to 0, second f dash c minus h less than 0,
fx is decreasing for values of x less than c, f dash c plus h greater than 0 म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे f of x is increasing for values of x greater than c where h is very small positive number. याच्यामध्ये दोन कंडिशन आहेत, नोट काय बघा. if f dash c is equal to 0 and f dash c minus h greater than 0, f dash c plus h greater than 0, or f dash c minus h less than 0, f dash c plus h less than 0, then f of c is neither maxima nor minima. म्हणजे ह्या कंडिशनला दिलेलं फंक्शन मॅक्झिमा पण नाही, मिनिमम पण नाही. कुठल्या दोन कंडिशनला, तर एफ डॅश सी मायनस एचची व्हॅल्यू आणि एफ डॅश सी प्लस एचची व्हॅल्यू एक दोन्ही पॉझिटिव्ह असतील, किंवा एफ डॅश सी मायनस एच आणि एफ डॅश सी प्लस एचची दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह असतील, तर एफ ऑफ सी इज नायदर मॅक्झिमा नॉर मिनिमा. In such a case, x is equal to c is called a point of inflection. म्हणजे काय, तर x is equal to c हा तो पॉइंट आहे, आणि त्या पॉइंटला आपण पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन म्हणायचं आहे. ज्यावेळी मॅक्झिमा आणि मिनिमा फंक्शन दोन्हीही नाही, त्यावेळी पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. एफ ऑफ सी फॉर एक्झाम्पल दिले, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब आणि एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू 5 इन -2 म्हणजे -2चं जर व्हॅल्यू असेल तर दोन्ही निगेटिव्ह येणार आहे, आणि इथं ती टेस्ट येत नाही. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टनं पण आपण मॅक्झिमा मिनिमा बघू शकतोय. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टची कंडिशन काय आहे बघा. A function fx has a maxima at x is equal to c if f dash c is equal to 0 and f double dash c less than 0. म्हणजे f double dash c सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट निगेटिव्ह आली तर काय म्हणायचं, मॅक्झिमा फंक्शन आहे. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट पॉझिटिव्ह आली तर काय म्हणायचं, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर दिलेले फंक्शन मिनिमा आहे. A function fx has a minima at x is equal to c if f dash c is equal to 0 and f double dash c greater than 0. बघा, एक तर एफ डबल डॅश सी निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल, पण एफ डबल डॅश सी इज इक्वल टू 0 देन सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फेल. सो वी मे ट्राय फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टनं तुम्ही सोपी आहे ती वापरू शकता मॅक्झिमा आणि मिनिमासाठी, पण एफ डबल डॅश सीची व्हॅल्यू जर 0 आली तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टनं तुम्ही मॅक्झिमा मिनिमा ओळखू शकताय. आता आपण एक्झरसाइज सुरू करायचं आहे. नेक्स्ट एक्झरसाइज आहे 2.4. 2.4चा एक्झरसाइज आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे, टेस्ट वेदर द फॉलोइंग फंक्शन्स आर इंक्रीजिंग अँड डिक्रीजिंग. म्हणजे तुम्ही टेस्ट करून इन्क्रीजिंग फंक्शन डिक्रीजिंग फंक्शन ओळखायचं आहे. बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 12x मायनस 16 एक्स बिलॉंग्स टू आर. फंक्शन दिले तुम्हाला आणि एक्स बिलॉंग्स टू आर तिचं डोमेन दिले, तर तुम्हाला दिलेलं फंक्शन टेस्ट करायचं आहे इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग. आणि ह्याच्यामध्ये मधले एक्झरसाइज सगळे ह्या वर्षी तुम्हाला सिलेबसला नाहीत, त्यामुळं आता जे येणार आहे ते सगळे मधले एक्झाम्पल तुम्हाला सिलेबसला नसल्यामुळं आत्ताचा एक्झरसाइज 2.4 सुरू केलेलं आहे. आपण दिलेलं फंक्शन दिलेलं आहे, ते फंक्शनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट करायची आणि त्याच्यावरून इन्क्रीजिंग फंक्शन डिक्रीजिंग फंक्शन ओळखायचं. इन्क्रीजिंग फंक्शनला एफ डबल डॅश एक्स निगेटिव्ह असेल तर इन्क्रीजिंग फंक्शन, एफ डबल डॅश एक्स पॉझिटिव्ह असेल तर डिक्रीजिंग फंक्शन. ही कंडिशन लक्षात ठेवा. आता बघा, दिलेलं फंक्शन आहे एफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 12x मायनस 16. डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ डॅश एक्स इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 12. 3 कॉमन काढलं, एफ डॅश एक्स इज इक्वल टू 3 कॉमन काढलं एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4. नेक्स्ट बघा, देअरफॉर एफ डॅश एक्स इज इक्वल टू 3 कॉमन काढलं एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर असल्यामुळे ते ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे, ग्रेटर देन 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. एक्स नॉट इक्वल टू 2
Therefore, f dash x greater than or equal to 0 म्हणजे f dash x हे पॉझिटिव्ह आहे फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर आणि एफ डॅश एक्स पॉझिटिव्ह असल्यामुळं दिलेलं फंक्शन कसं आहे इन्क्रीजिंग फंक्शन देअरफॉर एफ इज इन्क्रीजिंग फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. सेकंड एक्झाम्पल दिले एफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स एक्स बिलॉंग्स टू आर एक्स नॉट इक्वल टू 0. दिलेलं फंक्शन आहे त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. दिलेलं फंक्शन बघा एफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढायचं. एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स इज इक्वल टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1 अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस झालं 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. देअरफॉर एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन 0 ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे का तर एक्स स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह आणि ॲडिशन आहे त्याची म्हणजे एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर एक्स नॉट इक्वल टू 0 म्हणजे हे सुद्धा फंक्शन इन्क्रीजिंग आहे. देअरफॉर एफ इज इन्क्रीजिंग फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर का तर एफ डॅश एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे म्हणून. नेक्स्ट एक्झाम्पल बघा एक्झाम्पल नंबर 3 एफ एक्स इज इक्वल टू 2 minus 3x plus 3x square minus x cube for all x belongs to R. दिलेलं फंक्शन घेतलं एफ एक्स इज इक्वल टू 2 minus 3x plus 3x square minus x cube. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढलं एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स इज इक्वल टू 2चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3xचं डेरिव्हेटिव्ह मायनस 3 प्लस 3x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 6x मायनस एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. आता एफ डॅश एक्स इज इक्वल टू मायनस 3 कॉमन काढलं 1 मायनस 2x प्लस एक्स स्क्वेअर. देअरफॉर एफ डॅश एक्स इज इक्वल टू मायनस 3 कॉमन आहे. आता 1 मायनस 2x प्लस एक्स स्क्वेअर हे कशाचं स्क्वेअर रूट कशाचा स्क्वेअर आहे एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे मायनस 3 इंटू एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर लेस दॅन 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर एक्स नॉट इक्वल टू 0. देअरफॉर एफ डॅश एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 0 एफ डॅश एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह आली लेस दॅन ऑर इक्वल टू 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. देअरफॉर एफ इज डिक्रीजिंग फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. क्वेश्चन सेकंड. आता क्वेश्चन सेकंड आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स for which the following functions are strictly increasing. काय सांगितले दिलेलं फंक्शन हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे त्यामुळे एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे तुम्हाला. एफ एक्स इज इक्वल टू दिलेलं फंक्शन काय आहे बघा फर्स्ट एक्झाम्पल एफ एक्स इज इक्वल टू 3 प्लस 3x मायनस 3x स्क्वेअर प्लस एक्स क्यूब. तर दिलेलं फंक्शन घेतलेलं आहे डिफरन्शिएट केलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह बघा एफ डॅश एक्स इज इक्वल टू 3चं डेरिव्हेटिव्ह 0 3xचं डेरिव्हेटिव्ह 3 मायनस 3x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 6x प्लस एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. 3 कॉमन काढलं देअरफॉर एफ डॅश एक्स इज इक्वल टू 3 कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये राहिलं 1 मायनस 2x प्लस एक्स स्क्वेअर. Therefore, f dash x is equal to 3 into 1 minus x minus 1 bracket square. पण दिलेलं फंक्शन काय इन्क्रीजिंग आहे देअरफॉर एफ इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असल्यामुळं दिलेलं एफ डॅश एक्स ऑलवेज पॉझिटिव्ह एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन 0 दॅट इज व्हेन 3 इंटू एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 दॅट इज एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर greater than 0. That is when x belongs to R, x not equal to 1. F is strictly increasing for all x belongs to R minus 1. x ची व्हॅल्यू 1 सोडून सगळ्या व्हॅल्यूसाठी एक्सला नॅचरल नंबरमध्ये रिअल नंबरमध्ये सगळ्या व्हॅल्यू त्यांना आहेत फक्त एक्सची व्हॅल्यू 1 नको आहे म्हणून ते कसं लिहिले बघा फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर मायनस 1 इन द कर्ली ब्रॅकेट 1. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फॉलोइंग फंक्शन्स आर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. दिलेलं फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल तर एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे.
फंक्शन काय दिले बघा, fx इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 9x² प्लस 24x प्लस 12. fx is equal to x cube minus 9x square plus 24x plus 12. Differentiate with respect to x. Derivative काढलं. fx चा derivative f dash x is equal to 3x square minus 18x plus 24. Therefore, f dash x is equal to 3 common काढलं. x square minus 6x plus 8. Therefore, f dash x is equal to 3 into x minus 6x plus 8 चं फॅक्टर पडल्यात x minus 4x minus 2. f is strictly decreasing when f dash x less than 0. f ची व्हॅल्यू कशी आहे, डिक्रीजिंग फंक्शन आहे, त्यामुळं f dash x ची व्हॅल्यू कशी असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. when 3 into x minus 2 into x minus 4 less than 0. when x minus 2 into x minus 4 less than 0. आता दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह कधी असणार, एकतर एक x मायनस 2 निगेटिव्ह पाहिजे किंवा x मायनस 4 निगेटिव्ह पाहिजे. x मायनस 2 पॉझिटिव्ह घेतलं आणि x मायनस 4 पॉझिटिव्ह घेतलं तर x ची व्हॅल्यू कशी पाहिजे, when 2 लेस दॅन x लेस दॅन 4. x ची व्हॅल्यू कशी आहे पाहिजे, 2 पेक्षा मोठी 4 पेक्षा लहान. Therefore, f is strictly decreasing when 2 लेस दॅन x लेस दॅन 4. आता एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 बघायचं आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x फॉर विच द फंक्शन fx is equal to x cube minus 12x square minus 144x plus 13. A increasing, B decreasing. म्हणजे तुम्हाला काय दिलेलं एक फंक्शन दिलेलं आहे, ते फंक्शन इन्क्रीजिंग असेल किंवा डिक्रीजिंग असेल. तर इन्क्रीजिंग असेल त्यावेळी x ची व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट करायची, डिक्रीजिंग असेल त्यावेळी x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. बघा, दिलेलं फंक्शन घ्यायचं आहे, fx इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 12x स्क्वेअर मायनस 144x प्लस 13. आता दिलेलं फंक्शन डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट fxचं डेरिव्हेटिव्ह f डॅश x मायनस एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 12x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मायनस 24x मायनस 144xचं डेरिव्हेटिव्ह मायनस 144 प्लस 13चं डेरिव्हेटिव्ह 0. आता ह्यातून 3 कॉमन काढलं, f डॅश x इज इक्वल टू 3 कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये x स्क्वेअर मायनस 8x मायनस 48. आता x स्क्वेअर मायनस 8x मायनस 48 ह्याचं फॅक्टर पडायचं. ते फॅक्टर काय येणार, x मायनस 12x प्लस 4. Therefore, f dash x is equal to 3 into x minus 12x plus 4. आता फर्स्ट कंडिशन दिले, f is increasing if f dash x greater than or equal to 0. f dash x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर इन्क्रीजिंग फंक्शन आहे. दॅट इज if 3 into x minus 12 into x plus 4 greater than or equal to 0. That is if x minus 12 x plus 4 greater than or equal to 0. That is if x less than or equal to minus 4 or x greater than or equal to 12. म्हणजे x ची व्हॅल्यू -4 पेक्षा लहान पाहिजे किंवा 12 पेक्षा मोठी. Therefore, fx is increasing if x less than or equal to 4, -4 or x greater than or equal to 12. B बघा, f is decreasing at f dash x less than or equal to 0. म्हणजे डिक्रीजिंग फंक्शन असेल तर f dash x ची व्हॅल्यू निगेटिव्ह पाहिजे. f dash x less than or equal to 0. That is if 3 into x minus 12 x plus 4 less than or equal to 0. That is if x minus 12 x plus 4 less than or equal to 0. That is x ची व्हॅल्यू -4 पेक्षा लहान पाहिजे किंवा x ची व्हॅल्यू 12 पेक्षा लहान पाहिजे. म्हणजे आता कसं आहे ना, दॅट इज if -4 less than or equal to x less than or equal to 12. f is increasing if -4 less than or equal to x less than or equal to 12. आणि राहिलेले एक्झाम्पल पुढच्या लेक्चरला बघूया. इथंपर्यंत आपणाला